हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आज आपण कलेक्टिव्ह मेसेज घेणार आहोत. म्हणजे आत्ता तुम्ही कोणत्या थॉटमध्ये आहात, कोणत्या विचारामध्ये, करंट एनर्जीज, ओके, सगळ्या करंट एनर्जीजमध्ये तुम्ही आहात, त्याच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे. तुमच्याशी जितका मेसेज रेझोनेट होईल तितकाच मेसेज घ्या. ओके, आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनेलवर लव रीडिंग, राशी रीडिंग, करंट एनर्जीज रीडिंग तर रेग्युलर असतातच. आपले 24 आवर्सच्या ज्या रीडिंग असतात, रोजच्या डेली रीडिंग असतात, त्या पण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की जॉईन करा. चेक करूया की आत्ता सध्या करंट एनर्जीजमध्ये तुम्ही कसे आहात. ओके, थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. एट ऑफ पेंटिकल्स आहे, पण पेंटिकल्स रिव्हर्समध्ये आलेलं आहे सध्या. तिन्ही पण रिव्हर्समध्ये कार्ड आहे. ओके, ओके. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. वन मोर कार्ड प्लीज एंजल, वन मोर कार्ड माय व्ह्यूअर्स. थँक्यू सो मच. ओके, 3 रिव्हर्समध्ये कार्ड आलेले आहेत. आणि ओके, मला असं वाटते ना, तुमच्या लाईफमध्ये काही बर्डन आहे. ओके, खूप गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अशा झालेल्या आहेत, किंवा खूप लोकांकडून तुम्ही दुखावले गेलेले आहात. म्हणजे म्हणतो ना, आपल्याच लोकांनी आपल्यावर वार केलेत. आपल्याच लोकांकडून आपण दुखावल्यानंतर जी एक फिलिंग असते ती कुठेतरी पेनफुल सिच्युएशन असते, राईट. पण मला असं वाटतं हळूहळू तुम्ही निघणार आहात. बऱ्याच गोष्टींमध्ये हार्डवर्क खूप केला, राईट. रिव्हर्समध्ये कार्ड आले, पण हार्डवर्क खूप सॉरी, हार्डवर्क जो तुम्ही केला आहे ना, तो खूप प्रमाणामध्ये केलेला आहे. मग ते रिलेशनमध्ये असू दे, तुमचा ऑफिस वर्क असू दे, किंवा कोणत्याही गोष्टीसाठी पण हार्डवर्क खूप जास्त तुमचं तिथं झालेलं आहे. ओके, तुमचा ओरा थोडासा ओरा चांगला करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो होईल तेवढं मिठाच्या पाण्यानं आंघोळ करण्याचा प्रयत्न करा. खूप छान असतं. मिठामुळं आपली क्लिन्झिंग होते बॉडीची. तर मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं की काही अपॉर्च्युनिटीज, म्हणजे काही संधी तुमच्या लाईफमध्ये न्यू आलेल्या होत्या, पण काही गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्या नाही, तिथपर्यंत तर आल्या नाही, कारण रिव्हर्समध्ये कार्ड आलं आहे. काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत होत्या, पण काही अशा ह्याच्यामध्ये तुम्ही अडकला होतात. मला असं वाटते काही अशा एनर्जीजमध्ये तुम्ही अडकला होता, ज्याच्यातून तुम्हाला बाहेर निघणं थोडंसं डिफिकल्ट होतं. आणि पण तुम्ही बघू शकता नंतरचे जे कार्ड आलेत ना, खूप सुंदर आलेत. जे स्टॉप झालेत ना गोष्टी तुमच्या लाईफमध्ये, जो हार्डवर्क तुम्ही करताय ना, जो ब्लॉकेजेस तुमच्या लाईफमध्ये आहेत, जो पेन तुमच्या इतर लोकांकडून तुम्हाला जो झालेला आहे ना, डेफिनेटली युनिवर्सने आता ते सगळं कंट्रोल केलेलं आहे. ओके, युनिवर्स तुम्हाला तो कंट्रोल देतात आहे. युनिवर्स इमोशनल लेवलवर तुम्ही जिथं डिस्टर्ब झालेला आहात, ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येत नव्हत्या, तिथे आता त्या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली देत आहेत. आणि युनिवर्स आता तुमच्या लाईफमध्ये न्यू काहीतरी घेऊन येत आहेत. कपची एनर्जीज आहे, इथे पण कप आले आणि ते पण कप आले. इमोशनल लेवलवर जिथं तुम्ही खूप डिस्टर्ब होता, जिथं म्हणतो ना की लोकांनी तुम्हाला तोडलं होतं, लोकांनी तुम्हाला, आपण जेव्हा इमोशनल लेवलवर डिस्टर्ब होतो ना, सगळ्या गोष्टी असूनसुद्धा नको वाटतं, त्या लेवलवर तुम्ही डिस्टर्ब झालेला होता. खूप हार्डवर्क केलात, मग ते रिलेशनमध्ये असू देत, तुमच्या पर्सनल कोणत्याही गोष्टीमध्ये असू देत, खूप हार्डवर्क केलात. स्वतः एकटे पडलात त्या गोष्टीसाठी. ओके, पण म्हणतो ना की म्हणजे ती कदर नाही राहत समोरच्याला, तसंच थोडंसं तुमची फिलिंग झाली. ओके, बऱ्याच गोष्टी हातात असून किंवा युनिवर्सने देऊनसुद्धा तुम्हाला ते घेता आलं नाही. काही असेच गोष्टी निर्माण झाल्या तुमच्या आजूबाजूला की त्या घेता आल्या नाही, किंवा त्या कम्प्लीट तुमच्या लाईफमध्ये झाल्या नाही. पण तुमच्याकडे न्यू येतं आहे, कोणी ना कोणी तर तुमच्याकडे येतं आहे, काहीतरी ऑफर घेऊन येते. रिलेशनशिपसाठी पण डेफिनेटली आहे, हे रिलेशनशिपसाठीच कार्ड असते. पण तुमच्याकडे काही ना काहीतरी चांगले एनर्जीज येतात आहे, काहीतरी, म्हणजे तुम्ही जो इथे हार्डवर्क केलं आहे ना, त्याचा बेनिफिट्स म्हणा. ओके, तो येतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जे तुम्ही इमोशनल लेवलवर डिस्टर्ब होता ना, त्याचं कंट्रोल तुम्हाला आता इथे येऊ लागला आहे. ओके, तो कंट्रोल तुम्हाला आता व्यवस्थित करता येणार आहे. आणि तो कंट्रोल डेफिनेटली ह्याच्यासाठी